स्वच्छता अभियाना बरोबरच वृक्ष लागवड असेल, वृक्ष संवर्धन असेल, व्यसन मुक्ती, त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर, नदी नाले स्वच्छता याचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन अखंड महाराष्ट्रभर करीत असतं आणि त्याचंच एक अभिमान म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। एवढंच नाही तर बाबूभाऊ या प्रतिष्ठानचं कार्य अखंड महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर अनेक 10 ते 15 देशांमध्ये त्या ठिकाणी चालतं। या स्वच्छता अभियानामधून जे स्वच्छता जे स्त्री सदस्य करत असतात, ज्या ठिकाणी कोणीच जाणार नाही अशा ठिकाणी सदस्य त्या ठिकाणी पोहोचत असतात, आपले हात त्या ठिकाणी घालून प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी मनाची स्वच्छता केली आणि त्याचबरोबर आज अखंड महाराष्ट्रावर हा कार्यक्रम या ठिकाणी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता दूत म्हणून त्या ठिकाणी गौरवण्यात आलेलं आहे आणि त्याचा एक अभिमान म्हणून आपण नारायणगाव या शहरामध्ये या ठिकाणी स्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी नारायणगाव परिसर जो आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी स्वच्छता आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज कमीत कमी 500 सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं नारायणगाव विद्यमान उपसरपंच बापूभाऊ पाटे आपण या ठिकाणी उपस्थित आहात। उपस्थित सर्व अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यास आपल्याला धन्यवाद देतो। आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे अगदी कमी वेळामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये या नारायणगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त उपसरपंच बापूभाऊ पाटे आपणास विनंती करतो आपण या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी शुभेच्छा द्या। ग्रामविकास अधिकारी सन्माननीय सचिनजी मुंडे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सन्माननीय सर्व ग्रामस्थांचं शाब्दिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि यानंतर शुभेच्छा देत आहेत बाबूभाऊ पाटे लोकनियुक्त उपसरपंच नारायणगाव ग्रामपंचायत। शुभेच्छा तर जे व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे त्यांना देण्यासाठी आपण सगळेजण येतो। मला वाटतं एवढी सगळी माणसं निष्कामतेने आणि निष्पक्षपणे आपल्या या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःहून स्वच्छतेसाठी गाव स्वच्छतेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात। नारायणगाव नगरीमध्ये हे आपलं सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो। त्या दिवशी फोन आल्यानंतर आपल्या परिवाराच्या माध्यमातून असं ठरलं गेलं की आपण अनेक ठिकाणी जो कचरा पडलाय किंवा जी स्वच्छता अस्वच्छता आहे ते स्वच्छ केलं पाहिजे आणि मला वाटतं आज एवढ्या मोठ्या संख्येने एवढं सकाळी मला वाटतं नाही एवढे लोक आहेत। अर्थात धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम मी सातत्याने पाहतोय। गेली अनेक वर्षापासून दरवर्षी हा उपक्रम साजरा होतोय आणि याला स्वयंस्फूर्तीने येणारी लोक आहेत, ही मोठी गोष्ट आहे सगळ्यात। कारण इथं लोकांना आम्ही आमच्यापाशी पाहतोय, आमच्यावर तर जबाबदारी आहे की लोकांनी आम्हाला पदं दिली आणि त्या पदाच्या माध्यमातून करतात ही कामं आम्ही जास्तीच्या संख्येने केली। परंतु पदं जरी मिळाली तरी काम करण्याची वृत्ती जी असते ती मात्र आपल्याकडे सातत्याने बघायला मिळते। धर्माधिकारी प्रतिष्ठानचं त्याबद्दल मी मनापासूनच स्वागत करतो। कारण एखादा विचार रुजवायचा तो वाढवायचा त्यामध्ये सातत्य ठेवायचं ही सोपी गोष्ट नाही। धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छतेच नाही तर वृक्ष लागवडीचा अनेक कुठेही जा 4 काट्या आणि ती हिरवी नेट दिसली की आपण समजून जायचं हे 100% धर्माधिकारी प्रतिष्ठानचं काम। मग असं अनेक राज्यात महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी हे बघायला मिळतं आणि खरोखर यांच्यापासून आपल्याला सगळ्यांनाच
एक स्फूर्ती, एक प्रेरणा मिळते. मी मनापासून जे आपल्या सगळ्यांच्या वतीने नानासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांचं या नारायणगाव नगरीमध्ये स्वागत करतो. तर असेच उपक्रम आपण सातत्याने सतत आपण घेत राहू, आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. ग्रामपंचायतीने सुद्धा वरती काही झाडं लावलीत आणि ती जगवण्यासाठी प्रयत्न सुद्धा चालू आहे. आपण पाहताय ना आपल्या या हायवेच्या कडेला सुद्धा झाड गेल्या 5 वर्षामध्ये आपण जवळजवळ 8 ते 10 हजार झाडं लावली आणि त्याचं संगोपन सुद्धा ग्रामपंचायतीने केलं. तर आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर हा गणपती बाबाचा डोंगर निश्चित स्वरूपात नितीन भाऊ तिथं खरं तर ग्लिरिसिडिया नावाचं जे वृक्ष आहे ते अत्यंत घातक आहे पर्यावरणासाठी, पोषक नाही. तरी सुद्धा जागतिक बँकेने कर्ज देताना आपल्याला त्याची लागवड करायची शिफारस केली आणि मला वाटतं आता आम्ही फॉरेस्ट खात्याकडे जी झाडं लावली ती झाडं काढून आपण ती झाडं तिथं लावतोय. एक मोठा उपक्रम, एक मोठं अभियान आपण सातत्यपूर्ण अभियान आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात करू अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. आपण सांगाल त्या ठिकाणी आपल्या बरोबर स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतची टीम असेल, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानची टीम असेल, ती सातत्याने आपल्या बरोबर काम करायला निश्चित स्वरूपात उत्सुक असणार आहे. आपल्या सगळ्यांचं मनापासूनच स्वागत करत असताना आमचे ग्रामविकास अधिकारी सचिन भाऊ म्हणजे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतची टीमही आपल्या बरोबर काम करण्यासाठी आहे. पुन्हा एकदा नानासाहेबांना शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्या मान्यवरांचं मी मनापासूनच स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद भाऊ. आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहून आपण या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. जय सद्गुरू. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांची जयंती संपूर्ण हिंदुस्थानामध्ये साजरी होते. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचा व्यक्तिमत्व आणि त्यांनी सर्वसामान्य कष्टकऱ्यांना विश्वास दिला की स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या कष्टावर आणि चिंतेने तुम्ही तुमचं आयुष्य करू शकता. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहेच आहे, परंतु स्वतःचं आयुष्य हे सदाचाराने उभा करा. सदाचार मनामध्ये निर्माण करण्याची जी भावना उभी केली ती डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी. त्यांच्या जयंतीचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा होतोय आणि संपूर्ण अखंड महाराष्ट्रभर आज स्वच्छता मोहीम राबवली जाते. मी अप्पासाहेब धर्माधिकारी त्यांच्या कुटुंबाला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जे ऊर्जा स्रोत आहे, जे चालना आहे, जे सर्वसामान्य माणसाला जे निराशापासून प्रवृत्त करण्याची जी तुमच्या विचाराची भावना आहे ती खरं तर आमच्या सर्वांची ऊर्जा आहे. मी मधल्या काळामध्ये आपल्या दर्शनाला आलो होतो. मी खूप भरभरून धन्य पावलो, ज्यामुळे मला ऊर्जा मिळाली आणि असंख्य महाराष्ट्राची ऊर्जा स्रोत महत्त्वाचं वाटतं. आदरणीय सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा आपल्या बैठकीला नेहमी वारंवार बसत असतात. त्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टीची प्रेरणा आहे, खूप आदर आहे. आणि जे स्वच्छतेची मोहीम जी राबवली जाते आज उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक माणसाच्या छंदाला मी सरळ स्पर्श करतो की तुमच्या हातामध्ये ते स्वच्छतेची मोहीम आहे आणि महाराष्ट्राला तुम्ही ती दिशा देत आहे. मी मनापासून या प्रतिष्ठानला धन्यवाद व्यक्त करतो आणि या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय धर्माधिकारी कुटुंबांना आणि विशेषत्वाने नानासाहेबांच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो. किल्ले शिवणारी आपला माणूस, महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने देखील सुद्धा त्या प्रेरणादायी कार्याला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय, जय सद्गुरू. नारायणगाव एककुंटे भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो. या ठिकाणची स्वच्छता आज स्वच्छता अभियान अखंड महाराष्ट्रभर राबत असताना डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने नारायणगाव वैकुंठभूमीमध्ये हे स्त्री सदस्य स्वच्छता करताना आपणास या ठिकाणी दिसत आहे. अखंड असे चकाचक ही वैकुंठभूमी या सदस्यांनी हे अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट असं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी. अनेक कचरा पाले पाचोळा या ठिकाणी पडले असताना अतिशय स्वच्छ या ठिकाणी केलेलं आहे. सदरचा कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये या ठिकाणी केलं आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. हे आहे
नारिंगाव येथील ग्रामपंचायतची ही वैकुंठ भूमी.